जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून या घडीची मुंबईतून मोठी बातमी। 2 वेळा लोकसभा सदस्य, 1 वेळा नव्हे तर 2 वेळा, तब्बल 2 वेळा विधानसभा सदस्य, 1 वेळा विधान परिषद सदस्य असे भाजपचे असणारे मोठे नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला थेट मातोश्रीवरती मुंबईत घडतायत अतिशय मोठ्या घडामोडी। जाणून घेऊया महत्त्वाची बातमी। भाजपला सध्या मुंबई आसपासच्या भागातून खूप मोठे धक्क्यावर धक्के एकनाथ शिंदे देत आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत तसे प्रवेश करून शिंदेंनी भाजपला टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत असतानाच आता भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मात्र आज मुंबई येथे उद्धव ठाकरेंची भेट घेऊन सध्या सगळीकडेच खळबळ उडवून दिली आहे। उद्धव ठाकरे आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये मातोश्री या निवासस्थानी तब्बल 1.5 तास चर्चा झाली। एकीकडे भाजप रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावरती कारवाई भूमिका घेत असताना रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचं समजतंय। दोन्ही नेत्यांमध्ये पक्ष प्रवेशाविषयी खूप मोठी चर्चा झाल्याचं माहित आहे। लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारली होती। याच वेळी राम सातपुते यांच्या विरोधात रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आपले बंड पुकारत विधानसभेला त्यांच्या विरोधात काम केले होते आणि सातपुते यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सांगितले होते की रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करावी। त्यांनी आपलं काम केलं आहे। यामुळेच आता रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा गेम चेंजर ठरणाऱ्या निवडणुका या दृष्टीने उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। आगामी काळामध्ये सर्व सदस्यांसह अनेक नेत्यांसह मातोश्रीवरती हा मोठा प्रवेश होऊ घातल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे ठाकरेंची भेट ही पक्षप्रवेशाची खूप मोठी भेट होऊ शकते असं सध्या राजकीय जनमानसात बोललं जात आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद देखील प्रचंड स्वरूपात वाढू शकते, परंतु काही स्थानिक नेत्यांचा विरोध याला असू शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे। त्यावेळी मित्रांनो, हा प्रवेश ठाकरेंसाठी चांगला असेल की पुन्हा एकदा बंडाचा असेल, आपण यावरती काय द्याल प्रतिक्रिया नक्कीच यावरती व्यक्त व्हा। धन्यवाद। जय हिंद।